नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांचं स्मरण करून मी सुनीता लाटकर परत गुरुभक्तीवर आपल्याशी बोलायला आलेली आहे. म्हणजेच आपल्याशी एक अनुभूती शेअर करायला आली. आता ही जी अनुभूती आहे ही मला दुबईवरनं श्वेता पोतनीसनी शूट करून पाठवलेली आहे. तिचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं की तिला हा जो अनुभव आला, तिला आनंद वाटला, तर मी तिला सांगितलं की तुला जर पटत असेल तर तू हे मला शूट करून पाठवून दे. तर तिने तो जो अनुभव आहे तो शूट करून पाठवला आहे. त्याचा आपण सगळ्यांनी आता तो ऐकालच आपण. आणि ही जी श्वेता पोतनीस आहे ती माझ्याकडे ठाण्याचे, जे मी त्यांना खूप गुरुतुल्य मानते, असे अनंत मराठे यांच्याकडनं ती माझ्याकडे आलेली होती. आणि त्यांनी जे काय तिला सांगितलं आणि त्याच्यावरनं तिला जे काय अनुभव आले ते ती आता तुमच्याशी शेअर करेल. श्री महाअवतार बाबा आणि श्री स्वामी समर्थ यांना माझा मनापासून नमस्कार. सुनीताताईंनी त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी मला व्हिडिओ बनवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या व्हिडिओमध्ये मला आलेल्या सुनीताताईंमुळे आलेल्या देवाबद्दलच्या आणि स्वामींबद्दलच्या अनुभवाबद्दल मी बोलणार आहे. 2019 साल हे माझ्या आयुष्यातलं खूप लाईफ चेंजिंग साल होतं. ॲक्च्युली या इयरची बिगिनिंग खूप चांगली झाली होती. म्हणजे मला चांगली नोकरी लागली होती HR डिपार्टमेंटमध्ये आणि मला जी हवी होती तशी प्रोफाईल मिळाली होती. त्यामुळे मी खुश होते. आय वॉज व्हेरी हॅपी. पण झालं असं की ती कंपनी जॉईन केल्यानंतर सेकंड डेपासून ना मला माझ्या कलिग्सनी त्रास द्यायला चालू केलं. इनिशियली मी इग्नोर केलं. हळूहळू तो त्रास वाढत गेला. नंतर म्हणजे माझे जे रिपोर्टिंग मॅनेजर सगळ्यांकडूनच त्रास व्हायला लागला. आणि जेव्हा कंपनी जॉईन केल्यानंतर सेकंड डेपासून त्रास होतो, तेव्हा थोडंसं असं काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागतं. म्हणजे असं नाही की मी जॉईन केलं आहे 3-4 महिन्यांनी माझा परफॉर्मन्स नाही आहे आणि मग मला त्रास देत आहेत, तर मग गोष्ट वेगळी येते. पण सेकंड डेपासूनच बिहेवियर डिफरंट होतं. पण इतका त्याचा त्रास झाला की शेवटी मला विदिन 4 मंथ्स आय हॅड टू रिझाईन. आणि सो मी थिंक केलं की आय हॅव 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, सो मे बी आय विल गेट अ जॉब. सो मी विदाऊट हॅव्हिंग एनी ऑफर मी रेझिग्नेशन केलं. आणि झालं रेझिग्नेशन नंतर 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ्स म्हणजे मी इंटरव्ह्यूज देत होते. पण नंतर असं हळू रिअलाईज झालं, म्हणजे मला टेन्शन, आय डोंट नो, पण एक सॉर्ट ऑफ नंतर मला भीती वाटायला लागली. नंतर म्हणजे असं असं रिअलाईज झालं होतं की मी इंटरव्ह्यू देते फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडपर्यंत. पण ना जेव्हा मी लास्ट राऊंडला जाते तेव्हा कुठच्याही रिझननं माझं रिजेक्शन होत होतं. मग तेव्हा मी थोडीशी डिस्टर्ब होते. थोडंसं मनातून आय वॉज लिटल बिट वरीड. आणि असं वाटलं काहीतरी स्टॉप करतं आहे मला जॉब घेण्यापासून, काहीतरी डिफरंट आहे यावेळेस असं मला वाटलं. आणि मी त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शन्स पण घेत होते. सो माझे जे ॲस्ट्रॉलॉजिकल कन्सल्टंट अनंत मराठे काका आहेत, मी त्यांच्याकडे जायचे. मला आठवतं मी ऑक्टोबरमध्ये त्यांच्याकडे गेले होते. आणि माझे वडील पण होते तेव्हा. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं, त्यांना ही वॉज अवेअर अबाउट द सिच्युएशन. आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ, म्हणजे मला आणि माझ्या वडिलांना सांगितलं की हे बघ, तुला डिसेंबरपर्यंत नोकरी लागायलाच हवी. आणि कारण दिस टाईम स्टार्स आर इन फेवर. पण इन केस तुला जर नोकरी लागत नसेल या वेळेला, तर मग काहीतरी तू कर्मात अडकली आहेस. तर मी तुला एक नंबर देतो, तर तू त्यांना कनेक्ट कर. आणि डिसेंबरपर्यंत मला नोकरी लागली नाही. मग डिसेंबरच्या एंडपर्यंत मला आठवतं आहे मी सुनीताताईंना कॉन्टॅक्ट केला होता. आणि मला अपॉइंटमेंट लगेचच मिळाली. आणि मला त्यांनी फोटो पाठवायला सांगितला. आता याच्यानंतर मला काय एक्सपिरियन्स करायला मिळणार हे त्यावेळेला अजिबात म्हणजे काहीच आयडिया नव्हती. आणि जेव्हा काका बोलले की तू कर्मात अडकली आहेस, तो मला ॲक्च्युली काही कळत नव्हतं. पण माझा मराठे काकांवर इतका विश्वास आहे, कारण त्यांची प्रेडिक्शन्स माझ्याबरोबर खूप चांगली होती. त्यामुळे मी ठरवलं की नाही, मी सुनीताताईंना कॉन्टॅक्ट करणार. आणि म्हणून मी त्यांना केला होता. 2016 जुलैमध्ये माझं लग्न झालं होतं. 2015 मध्ये साधारण मार्च एप्रिलमध्ये माझं लग्न ठरलं. लग्न ठरायच्या आधी मी एकदा मराठे काकांकडे गेले होते. तेव्हा मला जॉब चेंज करायचा होता, माझी फर्स्ट नोकरी चेंज करायची होती. तर तेव्हा ते मला बोलले की नाही अगं, आत्ता तुझं लग्न ठरणार आहे, तर तू तुझ्या कुलदेवीला प्रार्थना कर.
तर मी प्रार्थना केली, पण आय डोंट नो समहाऊ मी माझं डोकं चालवलं, म्हणजे का चालवलं याचं माझ्याकडे उत्तर नाही आहे आत्ता. आणि मी नवस बोलले. सॉर्ट ऑफ नवसच बोलले मी. आणि माझी इच्छा पूर्णही झाली. माझं लग्न ठरलं, झालंही. या गोष्टीचा रेफरन्स द्यायचं रिझन असं, की मी जेव्हा सुनीताताईंना कॉल केला, तेव्हा सुनीताताईंनी फर्स्ट क्वेश्चन मला हा विचारला, की "तू तुझ्या कुलदैवतेला काय बोलली होतीस?" मी इतकी शॉकमध्ये होते, की मला माहीत नाही मी काय रिॲक्ट करू. म्हणजे मी खुश होते. आय एम लाइक व्हॉट इज धिस? असं मला झालं होतं, की मी यांना कसं कळलं? कारण मी हे कुणालाच बोलले नव्हते. आणि जी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही, ते तुम्ही आणि मी लिटरली घरात बसून हे बोलले होते. असं नाही की मी आमच्या कुलदेवतेच्या देवळात जाऊन बोलले आणि मी कुणालाच बोलले नव्हते. त्यामुळे मला खूप धक्का बसला. त्या बोलल्या, की "तू जे काही बोलली आहेस, ते ती मला सांगते, की जे ती मला बोललेली आहे, ते तिने कंप्लीट केलेलं नाही आहे." सो मी ॲग्री केलं आणि मी जे काही बोलले त्यांना सांगितलं. त्याच्यावर त्यांनी आणि मी ॲक्चुअली विसरलेले हे नव्हते. मी फक्त सांगितलेलं देवीला, की मी 5 वर्षात हे करेन आणि लग्नाला 5 वर्ष झालेले नसल्यामुळे, की मी म्हटलं, "ओके, ठीक आहे, फाईन, मी आय विल डू इट." म्हणजे आत्ता नाही तर मी कधी देईन. पण तेव्हा जॉबच्या ह्याच्यामध्ये मी ते असं होतं, की अरे आधी जॉब लागू, मग जाऊ, मग ते करू, असं सगळं होतं डोक्यात. पण त्या मला बोलल्या, "अगं असं नाही आहे. तू ते बोललीस, देवीने तुझी इच्छा पूर्ण केली. तू लगेच जाऊन अ, तू ते जे तू बोलली होतीस ते करायला पाहिजे होतं." मग त्यांनी मला सांगितलं, की पुढे काय करायचं, काय नाही ते. आणि त्यांनी सांगितलं, की "काळजी करू नको, तुला जॉब लागेल. जॉब तुला जॅन एंडपर्यंत लागेल. जॉबचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे." म्हटलं, "ओके, ठीक आहे." आणि त्यांनी मला सॅलरी पण सांगितली, की "तुला किती सॅलरी मिळणार आहे, हेही त्यांनी प्रेडिक्ट केलं. त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी सॅलरी मिळणार नाही आहे." तर म्हणलं, "ओके." मग तसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं आणि ॲज युज्युअल म्हणजे जॅन एंडपर्यंत म्हणजे मी 1 फेबला कंपनी जॉइन केलेली होती आणि त्यांनी जेवढी सॅलरी सांगितली होती तेवढीच मिळाली. अजून एका कंपनीत पण ऑलमोस्ट माझं चालू होतं, पण तिथे समहाऊ मी नाही जॉइन केलं कारण ते नव्हतं, सूट होत नव्हतं. पण त्यांनी जे सांगितलं तेवढीच सॅलरी मला मिळाली होती आणि मी 1 फेबला लिटरली 1 फेब 2020ला मी कंपनीत होते, जॉइन केलेली होती. याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून एक प्रेडिक्शन केलं होतं मला. त्यांनी विचारलं, "तुला मुलाचं काय?" म्हणजे म्हटलं, "आत्ता तर हे जॉबचं इतकं आहे." म्हटलं, "नाही आहे मूल आणि आत्ता काय माझ्या डोक्यात तो विषय नाही आहे." त्या बोलल्या, "असं नाही आहे, यावर्षी मला दिसतंय की तुला एकतर जॅन एंडपर्यंत नोकरी लागेल आणि सेकंड हाल्फमध्ये मूल मला दिसतंय." तर म्हटलं, "ओके, ठीक आहे." म्हणजे तेवढा मी विचार केला नव्हता. पण आता ताई सांगतायत तर मला असं वाटलं की काय माहिती. पण मी खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे जरी ते माझं प्रेडिक्शन खरं जॅन एंडचं झालं होतं, जॉब लागला होता, पण तरी मूल हा विषय इतका मनात नव्हता. कारण नवीन नोकरी झाल्यावर पण ती टिकतीये का? ती टिकली पाहिजे. कोविड चालू झालं होतं, असं खूप टेन्शन होतं. पण तरी सगळं सुदैवानं देवीच्या आशीर्वादानं सगळं घडत होतं आणि मी जॅन एंडला मी 2020च्या एंडला मी प्रेग्नंट होते आणि मे 21ला मला मुलगी झाली. तर हे अजून एक प्रेडिक्शन त्यांचं माझ्याबरोबरचं खरं ठरलं होतं. सुनीताताईंबरोबरच्या या एक्सपिरियन्सनंतर एक गोष्ट म्हणजे अ, मला मला एक म्हणजे मनात चेंज झाली. माझ्यासाठी हा लाईफ चेंजिंग इयर याच्यासाठी मी म्हणते, की मी त्यावेळेला जेव्हा मी हे सगळं बोलले होते देवीला दॅट टाईम आय वॉज जस्ट 25 आणि व्हेन यू आर 25 तुमचं वर्ल्ड डिफरंट असतं. तुम्हाला तुमचं करिअर, तुमचं एज्युकेशन, फॅमिली, फ्रेंड्स, बाहेर फिरणं. तुम्ही देवाचं पण करता, पण मोस्टली म्हणजे माझ्या एजच्या काही मुली किंवा थोडंफार रिलेट करू शकतात, की आई-वडील सांगतायत, आजी-आजोबा सांगतायत, कोणी सांगतंय म्हणून आपण करत असतो. पण याबद्दल देव अ, आहे, नाही आहे याच्याबद्दल इतक्या चर्चा होत असतात, इतकं सगळं आहे. तर तेव्हा असं म्हणजे काय माहिती माझं अज्ञान होतं का अ, काय होतं मला माहीत नाही. पण इतकं ते कसं माझ्याकडनं नवस तो बोलला गेला मलाही माहीत नाही आहे. पण तेव्हा त्या कॉन्सेप्ट वेगळ्या होत्या. पण या अनुभवानंतर मला कळलं, की देव आहे. तुम्ही जे कुलदैवतेला बोलता, ती किंवा कुठल्याही देवाला तुम्ही बोलता, इवन इफ यू आर ॲट होम, तरी ते देव ऐकतोय. हे मला कळलं आणि माझ्यासाठीचा तरी ॲटलीस्ट माझ्यासाठी जो काही देवाबद्दल ज्या कल्पना होत्या म्हणजे आहे, नाही, पण तो आहे ह्याबद्दल माझं
पूर्ण म्हणजे 100% आता माझं असं ओपिनियन झालेलं आहे आणि माझ्याबद्दल तरी माझ्या स्वतःशी रिलेटेड जर तुम्ही आता विचाराल तर ते आता कंप्लीटली असं झालं की हो, माझा विश्वास आहे, देव आहे आणि माझ्यासाठी तरी तो चेंज झालेला आहे. अ, या सगळ्यानंतरही सुनीताताईं एक एक स्वामींचा एक परत सुनीताताईं थ्रू आम्हाला एक खूप फर्स्ट टाईम आम्हाला एक्सपिरियन्स आला. अ, माझ्या नवरा म्हणजे मला आणि माझ्या नवऱ्याला आला. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. म्हणजे माझ्या नवऱ्याची कंपनीतही काम चांगलं चालू होतं. सगळं म्हणजे त्याचं ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं चांगलं झालं होतं. पण अचानक त्याला कंपनीत त्रास चालू झाला. मग त्याच्यामुळे तो मेंटली खूप डिस्टर्ब राहायचा आणि थोडं ब्लॉकेज होतं. आणि मग नंतर मग काय करायचं, काय करायचं म्हणून मग मी शेवटी ताईंना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला रजितसाठी मला त्यांनी फर्स्ट गोष्ट ही सांगितली त्यांच्याशी बोलल्यावर, की "तू काहीही काळजी करू नकोस. तू काहीही काळजी करू नको. काही होणार नाही आहे. स्वामी आहेत." आणि त्यांनी रजितला स्वामींचा तारक मंत्र ऐकायला सांगितला. त्यांनी त्याला देवळात जाऊन तो एकदा तरी तो तारक मंत्र ऐक असं सांगितलं आणि रोज ऐकायला सांगितलं. आणि सांगितलं, की "तुम्ही काळजी करू नका. मला स्वामींनी सांगितलंय ते आहेत त्याच्या पाठीशी. काहीच होणार नाही." आणि लिटरली जसं त्या म्हणाल्या त्याच्यानंतर ताईंशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर पुढचे दिवस अक्षरशः म्हणजे एकदम चेंज झालेले होते. म्हणजे असं मॅजिक वॉन्ड केल्यासारखं म्हणजे की काय म्हणजे काय होतं ते? म्हणजे रोज मी रजितला विचारायचे, "काय झालं? आज काही आहे का? आज काही कोणी त्रास दिला का? काही आहे का?" असं काहीच नव्हतं ते. सगळंच व्हॅनिश झालं होतं. आम्ही एकदम की काय होतं ते? असं आम्हाला अजूनही वाटतं की असं कसं झालं? म्हणजे मी पूर्णपणे आम्हाला व्हॉट इज धिस असं झालं होतं. इतकं कसं सगळं असं अचानक जाऊ शकतं? तर ते स्वामीच आमच्या पाठीशी उभे राहिले होते आणि अं, स्वामींनी आम्हाला या संकटातून बाहेर काढलं होतं. आणि स्वामींचं आमचं फर्स्ट टाईम आमचं स्वामी समर्थांशी कनेक्शन झालं. सुनीताताईंची मी अत्यंत आभारी आहे. त्या दोन्ही वेळेला त्यांनी मला या संकटातून बाहेर काढलं. आणि आणि असं झालं की 2025 साली मी अ, असंच YouTubeवर मला सुनीताताईंचं हे गुरुभक्ती चॅनल आलं आणि मी त्यातले व्हिडिओज बघत होते. खूप सारे व्हिडिओज होते आणि त्या व्हिडिओजमधून त्यांनी इतकी सारी छान माहिती अध्यात्माबद्दल, कर्माबद्दल, देवाबद्दल इतकी छान पद्धतीनं त्यांनी ती मांडलेली आहे. आणि माझ्यासारख्या लोकांना, की ज्यांना याच्याबद्दल फारसं नॉलेज नाही आहे, त्यांच्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि स्वामींबद्दल किंवा देवांबद्दल असे खूप सारे यूट्यूब चॅनल आहेत. पण ताईंच्या चॅनलवर तुम्हाला ही सगळी देवाबद्दलची डे टू डे जे तुमचे कर्म असतात, तुमचं अध्यात्म आहे, याच्याबद्दलची माहिती खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप सोप्या पद्धतीनं त्यांनी ती सांगितलेली आहे. त्यांनी जे व्हिडिओज त्या टाकतात ते मी सगळे बघते. कारण कारण त्याच्यातून इतका मला पीस आणि समाधान मिळतं ना, ते मी तिथे सांगू नाही शकत. तर त्यांनी हे चॅनल चालू केलं आहे, हे आमच्यासारख्या लोकांसाठी ॲक्चुअली ही पर्वणीच आहे. सुनीताताईंचं मला आणि अजून एक सगळ्यात खूप गोष्ट एक चांगली वाटते, की खूप सारे लोकं असं सांगत असतात, की हे 108 वेळा म्हणा, इतक्या वेळा म्हणा. पण असं होतं, की डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला इतका वेळच नसतो. म्हणजे हार्डली 10 मिनिट्स, 15 मिनिट्स काढणंसुद्धा माझ्या एजच्या किंवा माझ्यापेक्षा जे लहान आहेत किंवा जे अजून एज्युकेशन घेतात, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक आउट द टाईम. तर त्या जे सोल्युशन देतात ते खूप प्रॅक्टिकल असतं आणि त्याने तुमचं म्हणजे आणि त्यांचं स्वतःचं डिव्हाइन कनेक्शन असल्यामुळे त्यांना माहिती आहे की तुम्हाला कुठल्या देवाची प्रार्थना करायला पाहिजे आणि अ, ते तुमचं जे या लाईफचा जो पर्पज आहे त्या डिरेक्शननं जाण्यासाठी ते तुम्हाला हेल्प करतात त्यांच्या डिव्हाइन कनेक्शनमुळे. त्यांच्या चॅनलमुळे मला अजून एक गोष्ट कळली, की आपण अध्यात्म म्हणजे एक गोष्ट आपल्या डोक्यात असते साधारण माझ्यासारख्या लोकांची, की देवासमोर बसून तुम्हाला इतक्या वेळ चॅन्टिंग करायला पाहिजे, इतकं सगळं बोलायला पाहिजे. पण नंतर
मी त्यांचे व्हिडिओज बघते. त्याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की तुम्ही ते डे टू डे तुमची कर्म करत असाल, मग जे कोण ऑफिसमध्ये असेल, डान्स असेल, स्पोर्ट्स असेल किंवा अजून जे काही असेल, तर त्याच्यातूनही तुमची अध्यात्मात असता. तुम्ही ॲज अ मदर जरी तुमच्या चाइल्डची हे करत असाल, अपब्रिंगिंग करत असाल, त्यातूनही तुमचं डिव्हाइन कनेक्शन होत असतं. ही गोष्ट माझ्यासाठी कंप्लीटली न्यू होती. काहींचा म्हणजे बेसिकली मला एक गोष्ट कळली, की तुमचा लाईफमध्ये पर्पज खूप वेगवेगळ्या रिझननं झालेला आहे प्रत्येकाचा. सो इन्स्टेड ऑफ कम्पेअरिंग युअर लाईफ विथ समवन, यू शुड फोकस ऑन युअर लाईफ, असं माझ्या लक्षात आलं. काहींचा आध्यात्मिक आहे, काहींचा काहीच पर्पज नाही, काहींचा सर्टन कर्म करण्यासाठी झालेला आहे. तर ते तुम्हाला त्यांच्या डिव्हाइन कनेक्शनमुळे सांगतात आणि त्या मार्गावर आपण आपली कर्म केली पाहिजेत ईश्वरी आशीर्वादानं, असं मला वाटतं. आणि हे चॅनल 100% प्रत्येकासाठी खूप फायद्याचं आहे आणि मी खूप अ, ताईंचे आभार मानते, की त्यांनी हे चॅनल चालू केलं आणि त्यांनी असेच खूप सारे एपिसोड करून आमच्यासारख्या लोकांपर्यंत त्या खूप सारी माहिती पोहोचवत आहे. याच्याबद्दल मी त्यांचे खूप ताईंचे आभार मानते आणि मला हा व्हिडिओ बनवण्याबद्दल आणि व्हिडिओ बनवल्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.